म्हणाले ही जे एमआयएम जी टीम आहे ही भाजपला मदत करणारी आहे, एक संघटना रजाकाराची विचारी संघटना टीम आहे म्हणून, रजाकारी विचाराची संघटना टीम आहे म्हणून. अंबादासला हे मला समजायचं आहे की शिवसेनेचा जन्म कशामुळे आणि कुणामुळे झालं होतं की आपल्याला काँग्रेस पक्ष नको देशाचा. आपण त्यांचे नाही का बाळासाहेब ठाकरेंचे भाषण ऐका त्यावेळचे, की शरद पवार कशा या देशासाठी घातक आहे, या राज्यासाठी घातक आहे. शिवसेनेचा जन्म त्यांच्या विरोधात झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेनाच्या हे स्थापना झाली होती. आज कुणाच्या सोबत आहे अंबादास दानवे साहेब आपण आणि आपला पक्ष, जे ज्यांच्या विरोधात उभे झालेली पक्ष होतं त्याच्या सोबत आपण गेलेले आहे. कारण तुमचा पॉलिटिकल कंपल्शन आहे, मला काही देणं घेणं नाही आहे. आता आम्ही काय करत आहे, 10 वर्ष मी लोकप्रतिनिधी आहे. एकदा तर माझ्या विरोधात पोलिसांमध्ये जाऊन तुम्ही तक्रार करायला पाहिजे होतं ना, की साहेब त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की देश विघातक कृत्य करणारी पार्टी आहे. देश विघातक कृत्य करणारे कोण होते? बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्षासाठी त्यांचा मतदान करण्याचा अधिकार काढण्यात आलं होतं आणि ते असंच काढता येत नाही. जे तुम्ही असं कृत्य करत असेल की ज्याच्यामुळे देशाला धोका होऊ शकतो, मग 76 वर्षामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्या 76 वर्षामध्ये असे खूप कमी लोक आहेत ज्यांच्या जे वोटिंग राईट्स काढण्यात आलं होतं, ते त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंचा हे समावेश होता. आणि आमच्या विरोधात तुमच्याकडे काही तक्रार असेल देश विघातक, तर तुमच्या ऑफिस आणि क्रांती चौक पोलीस स्टेशन खूप जवळ आहे. आता पायी पळा तिथे जा, अंबादास दानवे साहेब, पायी पडून धावून जा आणि आमच्या विरोधात तक्रार करा की हे इम्तियाज जलीलला अरेस्ट करा. देश विघातक कृत्य करणारी पार्टी आहे, त्याच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे, त्यांना अरेस्ट करा. आणि विनंती करतो, खूप गंभीर तुम्ही हे आमच्यावर आरोप केलेला आहे. आज रात्रीपर्यंत तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या विरोधात तक्रार नोंद करा, कारण देशाचा मुद्दा आहे. आणि आम्ही इतकं हे करून टाका की आज रात्रीपर्यंत इम्तियाज जलीलला बेड्या ठोकणार आम्ही. इतके पुरावे आमचे. नाहीतर एसी कॅबिन मध्ये बसून फक्त बोलणारे लोकांना मी काय म्हणतो की बडबड 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 ते करत राहा. शहरामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम होत आहे आणि त्यासाठी शाळेच्या बसेस मागवण्यात आलेले आहे. तसं पत्र जिल्हाधिकाऱ्यांचं सुद्धा पोहोचलेलं आहे. याकडे कसं बघता आपण? काय आहे की शासन 5 वर्ष नदारत इलेक्शनच्या वेळी आपल्या दारी. हे सगळं कशामुळे असतं? जेव्हा भीती असतं की आपली सत्ता पुन्हा येणार नाही. मग 76 वर्षामध्ये त्यांना हे आठवण आली, अरे आपली बहीण पण आहे, आपली बहिणीची काळजी घ्यायला आपल्याला पाहिजे, म्हणून 1,500 रुपये इलेक्शनच्या वेळी. कॅबिनेटमध्ये कोणता निर्णय घेण्यात आला आहे? मराठीला अभिजात दर्जा.